नागपूरमध्ये एका घरातून 2 किलो गांजा जप्त करण्यात आला। अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली। गांजा तस्करी प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करत विधान भवनासमोर असलेल्या मरियम झोपडपट्टी नगरवस्तीमध्ये जे आहे ते जवळपास 2 किलोचा जवळपास जे आहे ते गांजा या ठिकाणी पकडलेला आहे आणि बघू शकतो की या पद्धतीने अगदी विधान भवनाच्या लगतच जे आहे ते ही वस्ती आहे आणि 2 दिवसापूर्वी या ठिकाणी अधिवेशन पार पडलं। संपूर्ण मंत्रालय जे आहे ते या ठिकाणी होतं। मात्र आता याच विधान भवनाच्या अगदी लगतच असलेल्या वस्तीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गांजा जे आहे ते सापडले आहे। आता सध्याला या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून एकूणच घराची झाडाझडती घेतली जात आहे। आपण अधिकारी आपण त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, काय सांगाल सर, या ठिकाणी धडक कारवाई केलेली आहे, नेमकं किती माल जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला साठा या ठिकाणी सापडलेला आहे? मरियम झोपडपट्टी मिठानीम दर्गाच्या समोर या ठिकाणी गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन केले डॉग स्क्वॉड आणि पथकासह। तर आम्हाला 2 घरामध्ये एक महिला जी विक्री करताना तसेच एक पुरुष हे त्याची डिलिव्हरी घेताना मिळून आलेले आहे। तसेच त्यांच्याकडे तपास केला असताना त्यांना जो हा गांजा पुरवठा करणारे आहे त्या दोघांचे नावसुद्धा निष्पन्न झालेले आहे। अशा प्रकारे एकूण 4 आरोपी विरुद्ध या ठिकाणी कारवाई सुरू आहे। काय पुढील कारवाई असणार? यामध्ये एकूण सध्या आम्हाला 2 किलो गांजा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। याची फॉरवर्ड लिंक हा कुठून येत आहे याबाबत अधिक तपास करून पुढील अधिक कारवाई आम्ही करत आहोत। अजूनही घराची झडती सुरू आहे, अजूनही काही माल यामध्ये सापडण्याची शक्यता आहे? सध्या आम्ही गुन्हा दाखल करायची प्रोसिजर सुरू आहे आणि सर्चिंग सुरू आहे। आजूबाजूच्या एरियामध्ये पूर्ण झोपडपट्टी कोमिंग ऑपरेशनद्वारे आम्ही सर्च करत आहोत। नक्कीच आपण पाहू शकतो की पोलिसांच्या माध्यमातून कोमिंग ऑपरेशन या ठिकाणी राबविण्यात आलं। जवळपास 2 किलो गांजा या परिसरामध्ये सापडले आहे आणि अजूनही सर्च ऑपरेशन पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे अजूनही काही मुद्देमाल सापडण्याची शक्यता आहे आणि जे काही आरोपी असतील त्यांच्यावरती आता कारवाई केली जाणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। गेवराईमध्ये मतदानाच्या दिवशी राडा प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते बाळराजे पवार यांना एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली। पवारांसह 4 जणांनाही आता एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। जो काही 2 तारखेला गुन्हा दाखल झाला होता, पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये पोलिसांनी अनेक लोकांना आतापर्यंत अटक करून जामीनवरही सोडलेला आहे। त्यामध्ये बाळराजे व इतर त्याचे सहकारी यांना सुद्धा यापूर्वी अटक करून जामीन झालेला आहे। त्यांच्या विरोधात पुन्हा पोलिसांकडे सुद्धा त्यांनी कारवाई केलेली आहे। त्यामध्ये सुद्धा ते हजर झालेले। पुन्हा काही साक्षीदारांचे काही जबाब नोंदवले। त्यामध्ये त्यावरून पोलिसांनी त्यात आणखी गंभीर चार्जेस वाढवलेले आहेत 333 सारखे। त्यामुळे त्यांना पुन्हा आज अटक करण्यात आली होती आणि अटक करण्यात येऊन त्यांना कोर्टासमोर हजर केलं आणि कोर्टाने त्यांना उद्यापर्यंतचा PCR दिलेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।